नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी, दिव्यांग व्यक्तींनी, विधवा महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी ही व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकायची आहे, पाहायची आहे। लक्षात ठेवा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणं किती महत्त्वाचं आहे हे राज्य सरकारला ठाऊक असून सुद्धा राज्य सरकारने मात्र तो निर्णय न घेता लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज वाटप केले। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संक्रांत गोड व्हावी असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज दिले। परंतु माझ्या निराधार बांधवांची संक्रांत गोड व्हावी असं अजिबात राज्य सरकारला वाटत नाही। अरे, निवडणुकीचं आमिष ठेवून सुरू केलेली लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुम्ही खात्यामध्ये वाटप करताय, मग माझ्या निराधार बांधवांच्या, माझ्या दिव्यांग व्यक्तींच्या, माझ्या विधवा महिलांचे पैसे तुम्ही देण्यास का पुढे येत नाहीत? नेमका प्रॉब्लेम काय आहे? एक लक्षात ठेवा, तुम्ही निवडणुकीसाठी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना, महाराष्ट्रातील योजना ह्या टार्गेट करून तुम्ही डोळ्यासमोर ठेवून त्याचे पैसे वाटप का करता? जर एक लक्षात ठेवा, दिव्यांग व्यक्तींना जर पैसे दिले नाही, विधवा महिलांना पैसे जर दिले नाही, संजय गांधी निराधार अनुदान योजनेला पैसे जर दिले नाही, तर त्यांचं भागणार नाही। लक्षात ठेवा, त्यांच्या मागे पुढे कोणीही नाहीये, ते निराधार आहेत। पण मात्र सरकार त्याचा विचार करत नाही आणि सरकारने सरसकट आज लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या ठिकाणी वाटप केले। आणि निवडणूक आयोगाने तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, इतर विरोधी पक्षांनी तुमचे ऑब्जेक्शन घेतले, तरी सुद्धा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्षित करून तुम्ही हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये दिले। मग निराधार बांधवांचे पैसे का दिलेले नाहीत? माझं ते या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आव्हान असेल की तुम्हाला आता एक संधी आहे। लक्षात ठेवा, चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता देऊन तुम्ही चुकीच्या पद्धतीचं आपल्यावरती संकट ओढून घेताय। लक्षात ठेवा, सरकारमधील अनेक लोक चांगले आहेत, परंतु सरकारच्या या धोरणामुळे सरकारवरती रोष निर्माण होतोय, शंका निर्माण होते, आणि हे आपण कदापि सहन करणार नाही। लक्षात ठेवा, कारण मित्रांनो, आपल्याला अशाच पद्धतीनं दाबून दाबून ही योजना कदाचित काही वेळा बंद सुद्धा होऊ शकते। माझा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही, लक्षात ठेवा, पण मित्रांनो लक्षात ठेवा, जर खरंच एखादी लाडकी बहीण जर निराधार असेल तर तिला संजय गांधी निराधारमध्ये सांभाळून घ्या आणि मग तिला पैसे द्या। मात्र तुम्ही लाडकी बहीण योजना सुरू करून निराधारांचं, दिव्यांगांचं, विधवा महिलांचं, ज्येष्ठ नागरिकांचं सर्व पैसा, सर्व अनुदान हा तुम्ही त्या ठिकाणी वाटताय, हे अतिशय चुकीचं आहे आणि याला कारणीभूत सुद्धा आपणच आहोत। लक्षात कारण आपण एक नाही, लक्षात ठेवा, आपणच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतोय आणि आपलं नुकसान करून घेतोय। लक्षात ठेवा, त्यामुळे आपली ताकद आपण एकत्र येणं खूप गरजेचं आहे। अरे, एक लक्षात ठेवा, 4 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी सुरू झालेली लाडकी बहीण योजना सरकारला एवढी महत्त्वाची का वाटते याचं प्रश्नचिन्ह आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे, निवडणूक असेल XYZ, पण तुम्ही निवडणुकीला राजकारण करताय, तुम्ही या योजनांचं राजकारण करताय, हे चुकीचं आहे। लक्षात ठेवा, तुम्ही इतर योजनांचे पैसे द्या, त्याला काहीही आम्हाला ऑब्जेक्शन नाहीये, पण संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, दिव्यांग व्यक्ती असेल, यांच्या योजनेचे पैसे वाटप करण्यास तुम्हाला अडथळा का निर्माण होतोय? अरे, एक लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही प्रत्येक वेळेस वाटताय, पण संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 12-12 महिने असून सुद्धा तुम्ही 5-5, 6-6 महिन्याचे पैसे वाटप करताय, हे साफ चुकीचं आहे। लक्षात ठेवा, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेला तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सगळ्या काही सुविधा उपलब्ध करून दिली, त्यांना त्या ठिकाणी KYC ची सुविधा उपलब्ध करून दिली, कागदपत्र अपलोड करायची सुविधा उपलब्ध करून दिली। मग तुम्ही संजय गांधी निराधार, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, आजारी व्यक्ती यांना तहसीलदार कार्यालयाचे दार का ठोकायला लावताय? त्याच्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र 17 वेळा घेऊन जाण्यास का भाग पडताय? हे साफ चुकीच्या पद्धतीचं आहे। मित्रांनो, जागं होणं खूप गरजेचं आहे। लक्षात ठेवा, सरकारला आपली ताकद, आपली गरज ही दाखवून दिली पाहिजे। लक्षात ठेवा, सरकारने निवडणुकीपूर्वी हा निर्णय का घेतला याचा अभ्यास केला पाहिजे। लक्षात ठेवा, कारण मित्रांनो, त्यांना माहीत आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे जर लाभार्थ्यांना दिले तर लाडक्या बहिणी खुश होतील आणि आपल्याला मतदान देतील आणि मग त्यांची सत्ता त्या ठिकाणी येईल। लक्षात ठेवा, माझं एक 4-5 दिवसापासून एक म्हणणं आहे की आपण आत्ता आरक्षणाची बाजू घेऊन बोललं पाहिजे। एक लक्षात ठेवा, सरकारमध्ये, प्रशासनामध्ये जरी आपली लोक जरी असली तरी सुद्धा सरकारमध्ये आपली माणसं जाणं खूप गरजेचं आहे। लक्षात ठेवा, त्यासाठी आपल्याला निवडणुकीमध्ये आरक्षित जागा मिळाल्या पाहिजे, तरच आपला व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या बाजूने बोलू शकतो। नाही तर चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आपण मतदान करून सत्ता देतो आणि त्याचा परिणाम हा असा होतो की आपले पैसे येणं गरजेचे असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये दिले। मी वारंवार सांगतोय, लाडकी बहीण योजनेला आपला विरोध नाहीये। ज्या खऱ्या लाडकी बहीण योजना आहेत, ज्या खऱ्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना पैशांची गरज आहे, त्या निराधार आहेत, तर त्यांना या सामाजिक न्याय विशेष विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये इन्क्लूड करा आणि मग त्यांना त्याचा लाभ द्या। यासाठी वेगळी योजना सुरू करण्याची गरज नाही। लक्षात ठेवा, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा उद्देश जर असा समोर ठेवता की त्या निराधार आहेत, त्यांना गरज आहे, मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ज्या विधवा महिला आहेत ह्या तुमच्या बहिणी नाही का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। जर दिव्यांग व्यक्ती हे तुमचे भाऊ नाही का? दिव्यांग महिला तुमच्या बहिणी नाही का?
ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ आजी आजोबा आहेत, आजारी व्यक्ती आहेत, हे तुमचे काहीच लागत नाही का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे, आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, सरकार जेव्हा चांगलं काम करतं तेव्हा सरकारला आपण डोक्यावर घेऊन नाचतो, पण सरकारने मात्र आता जो निर्णय घेतलाय साफ चुकीचा आहे. लक्षात ठेवा, ही जी व्हिडिओ आहे ही व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाठवा, कारण माझा निराधार बांधव जागा होणं गरजेचं आहे. माझा सरकारला एक प्रश्न आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे देताय, आम्हाला काहीच अडचण नाही आहे, त्या निराधार म्हणून तुम्ही पैसे देताय, पण मग एका बाजूला निराधार असलेले माझे बांधव मात्र त्या 1500 रुपये त्या 2500 रुपयाची वाट बघत आहेत. मग तुम्ही त्यांच्या बाबतीत असा चुकीचा निर्णय का घेताय? जर त्या लोकांना, इतर योजनेच्या लाभार्थ्यांना जर समजा संक्रांत महत्त्वाची आहे, संक्रांत गोड व्हावी वाटत असेल, तर माझ्या निराधार बांधवांची सुद्धा संक्रांत गोड झालीच पाहिजे. लक्षात ठेवा. आणि जर समजा तुम्ही हा निर्णय जर घेतला नाही तर याचा फटका येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारला बसेल. मित्रांनो, आपण या सगळ्या बारीक बारीक गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे, संघटित होणं गरजेचं आहे. आणि आपल्यासाठी, निराधार बांधवांसाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी, निराधार योजनेतून निराधार व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती हा आपल्या वरच्या निवडणुकीच्या आरक्षित जागेमध्ये बसला पाहिजे. तो ग्रामपंचायत असेल, तो पंचायत समिती असेल, किंवा नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, या ठिकाणी आरक्षित व्यक्ती गेला तरच आपल्या बाजूने कोणतरी बोलणार. बच्चूभाऊ कडू जरी आपले बाजूने बोलत असले तरी सुद्धा त्यांना एक हाताला हात धरून त्यांच्याबरोबर काम करणारी व्यक्ती सोबतीला दिली पाहिजे. कारण मित्रांनो, एकटा व्यक्ती पुढे जाऊन मागे येतो, पण मात्र त्याला संघटित करून त्याला सपोर्ट केला, सहकार्य केला, त्याला एक जोड जर मिळाली तर नक्कीच काहीतरी बदल होऊ शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो, आजची व्हिडिओ ही मला काही तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची नाही, परंतु आज सरकारने जो निर्णय घेतलाय तो साफ चुकीचा आहे. उद्या परवा 2-3 दिवसामध्ये तरी पैसे तुम्ही टाकले पाहिजे, तर सरकारला की आपली जाण आहे. नाहीतर चुकीच्या पद्धतीची योजना सुरू करून खऱ्या योजनेच्या लाभार्थ्यांना तुम्ही त्रास देताय, अडचणीत टाकताय, हे निराधार बांधव कधीही सहन करणार नाही. मित्रांनो, तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून हे जे काही निर्णय घेतलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? प्रत्येकाने कमेंट्स करा. निराधार लाडक्या बहिणी ह्या आपल्या आहेत, परंतु त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांना लाभ दिला तर ते योग्य ठरेल. सरकारला हात जोडून विनंती असेल की तुम्ही त्या योजना जेवढं महत्त्व देताय तेवढंच महत्त्व तुम्ही आमच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेला द्या. असं जर तुम्ही केलं तर नक्कीच आम्ही तुमचे आभारी असू, पण जर चुकीच्या पद्धतीने केलं तर आम्ही नक्की विरोध केल्याशिवाय राहणार नाही. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.